श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंती येते। तुम्ही सुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्साहितच असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पौराणिक शास्त्रांच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंती येते, व्यक्ती धनवान बनते। यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत ज्या की रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नयेत, नाहीतर देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधी प्रवेश करणार नाही। मित्रांनो, स्त्रियांनी असे झोपी गेल्याने घरात धनाची बरकत होते। जेव्हा स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपते आणि सकाळच्या वेळी हे एक काम करते तरी विश्वास ठेवा की हे मी सांगत नाही तर ते ज्योतिषशास्त्रात सांगतात, ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकते। मित्रांनो, झोप एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे। जेव्हा आपल्या शरीराचा सर्व शीण निघून जातो आणि पूर्ण शरीर शांत होऊन जाते, नंतर आपल्यामध्ये पुन्हा एकदा काम करण्यासाठी उत्साह आणि ऊर्जा निर्माण होते। तसे तर झोपण्याचा प्रत्येकाची आपली एक ठराविक वेळ ठरलेली असते, परंतु काही वेळेस ही झोप एवढी गाढ येऊ लागते की ती व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जाते। झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की जेवण। जेवण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते, तसेच झोपेसाठीही काही नियम असतात। तर स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते। स्त्रिया जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा, तुम्हाला श्रीमंत व धनवान होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि ही बाब शास्त्रामध्येही सांगितलेली आहे। त्यामुळे तुम्हीही अवश्य जाणून घ्या आणि झोपतेवेळी हे एक काम अवश्य करा। चला तर जाणून घेऊयात। शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितले गेलेले आहे की रात्री उशिरापर्यंत जागी राहणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि यामुळे माता राणी लक्ष्मी क्रोधित होऊन जाते। मान्यतांच्या अनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती तरी फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते। त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधी जागे राहता कामा नये। असे करत राहिल्याने भयंकर दोष लागतात। त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे। तसेच धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात, तेथील घरात कधीही राहू, केतू आणि शनीची वक्रदृष्टी पडू शकते। त्यामुळे तर तुम्ही असे कधीच करता कामा नये। जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात। त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे, कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे। जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येता तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जेंनी भरलेल्या गोष्टींविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नका अथवा अशा गोष्टींविषयी विचारही करू नका। असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पाडू शकते। झोपतेवेळी नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांचे चिंतन करत झोपले पाहिजे। याने आपणास यश, कीर्ती आणि उन्नती प्राप्त होते। मित्रांनो, कदाचित ही बाब फारच कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये। तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्राच्या अनुसार योग्यच मानली जात नाही, परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांना त्या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे। कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बर्बादीचे कारण बनते। त्यामुळे मंगळवार, शनिवार आणि गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा, कारण की
ही वेळ तुमचा विनाश करू शकते। शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात जे त्यास बर्बाद करू शकतात। तर मग आता पाहूयात की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे, कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे। चला तर मग हे जाणून घेऊयात। 4 ते 5:30 पर्यंत पहाटेच्या वेळेस उठणे हे तुमच्या जीवनाची उन्नती प्रगती दर्शवते। या वेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो। जेव्हा कोणी महिला यावेळी उठते अशा घरांमध्ये माता धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये वास करत राहते। मित्रांनो, महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारला पाहिजे आणि जर तुम्ही असे करू शकत नसाल तर कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा। परंतु जर तुमच्या घरामध्ये 4 ते 5:30च्या दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी 7 वाजण्यापूर्वी अवश्य उठा, कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान आवश्यक ठेवले पाहिजे की 7 वाजल्यानंतरही घरामध्ये सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरांमध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत, ते कायम स्वरूपात त्या घरातून निघून जातात। त्यामुळे तुम्ही ही चूक जराही करू नका। जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी व आनंदाचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर तुमच्या घरामध्ये 7 वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये। जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही, परंतु इतर दिवसांमध्ये ही चूक तुम्ही करता कामा नये। जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर, कुटुंब, परिवार धनधान्याने भरून जातील। घरात आनंदाच्या लहरी येत राहतील, जसे की मनात पाण्याचा वर्षावच होत आहे। या दिशेमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही डोके टेकून झोपतील तर तुमच्यासाठी खूपच चांगले राहील। यामुळे तुम्हाला या दिशेला झोपले पाहिजे। आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न उद्भवत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे। तर तुम्हाला मी या संबंधित संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे, तर लक्ष देऊन ऐका। वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम आणि योग्यता मिळवण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे। त्याच्या मागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले गेलेले आहे, जसे की पतीला पत्नीचा एक अर्धा भाग मानला गेलेला आहे, ज्यामुळे त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते। आता ज्या घरामध्ये कायम पैशाची चणचण भासते किंवा लक्ष्मी रुष्ट होऊन जाते, त्यांना धनासंबंधी समस्यांशी झुंजावे लागते, अशा गोष्टी कोणत्या आहेत ज्या आपण करू नयेत, ज्यामुळे आपले नुकसान होईल ते पाहूया। खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत, ज्यानुसार बोलले गेलेले आहे की जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवते। त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमच्या घरामध्ये अशा कोणत्याही गोष्टी करण्यास जाऊ नका ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये धनहानी होईल किंवा आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल। तर मग अशी कोणती कामे आहेत ज्यांना आपण सायंकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही करता कामा नये? चला तर जाणून घेऊया। 1. असे मानले जाते की सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी दूध, दही व मीठ कोणासही देता कामा नये। तर या वस्तू तुम्ही यावेळेस खरेदी करून घरात आणू शकता, परंतु चुकूनही या वस्तू कोणालाही आपल्या घरातून काढून तुम्ही यावेळेस देऊ शकत नाही। जर ही चूक तुम्ही केली तर आपल्याला धनहानी होण्याची शक्यता असते। 2. लक्षात असू द्या, जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता, पूजापाठ करता, अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी
आपल्या घराची साफसफाई करा, कारण ही घाण केरकचरा हा धनलक्ष्मीला पसंत नसतो आणि त्यामुळे ती नाराज होऊ शकते. 3. असे बोलले जाते की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्यांच्या बाबतीत तुमचा हा शत्रू माता लक्ष्मीला नाराज करू शकतो. काही घरांमध्ये लोक हे आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी तशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात. तर हे शास्त्राच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही. रात्रीची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने देवी लक्ष्मी नाराज होते आणि हा अन्नपूर्णा मातेचा अपमान केल्याचे मानले जाते आणि वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी माता अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते. 4. तुम्हाला तर हेही माहीत असेल की माता लक्ष्मीला अन्नदाताही बोलले जाते. तिच्या कृपेने आपणा सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते. त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका. लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण जेवत असाल तेव्हा ताटातील सर्व जेवण संपवावे, कारण की माता लक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणामुळे क्रोधित होऊ शकते. त्यामुळे आपल्या घरामध्ये या गोष्टीची विशेष काळजी घ्या की ताटामध्ये अर्धवट अन्न शिल्लक राहता कामा नये. ते पूर्ण संपून गेले पाहिजे. खास करून लहान मुलांना ही सवय अवश्य लावा की आपले स्वतःचे ताट व्यवस्थित संपवावे. 5. ज्या घरांमध्ये महिलांना कायम अपमानित केले जाते त्या घरातही लक्ष्मी कधीच वास करत नाही. त्यामुळे चुकूनही तुम्ही ही चूक करता कामा नये. 6. बऱ्याच वेळा आपण लोक पूजा करतेवेळी काही चुका करतो ज्याच्या कारणामुळे आपले आर्थिक नुकसानही होऊ शकते. पूजा करतेवेळी काळजी घ्यावी की कोणत्याही पूजेच्या सामग्रीला जमिनीवरती तसेच ठेवू नये. जमिनीवर तसेच मांडलेले पूजेचे साहित्य नकळत पुन्हा देवांना अर्पण केले जाते, परंतु तसे तुम्ही करू नका. पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कापडावरच ठेवले पाहिजे. असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते. 7. नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि निर्मळ ठिकाणीच धनाची देवी माता लक्ष्मीचा निवास राहतो. ज्या लोकांच्या घरामध्ये अस्वच्छता, केरकचरा, घाण साठत राहत असते तेथे लक्ष्मी कधीच निवास करत नाही. त्यामुळे आपणास आपल्या घराची साफसफाई सोबतच आजूबाजूचीही साफसफाई ठेवली पाहिजे. आपल्या घरासोबतच मनानेही स्वच्छ राहणे आवश्यक आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रती कोणत्याही प्रकारचा राग, द्वेष, मत्सर आपल्या मनामध्ये कधीही ठेवू नका. आणि काही वेळा बरेच लोक बाहेरून येतात व हातपाय न धुताच तसेच घरामध्ये बसतात आणि खाण्याचे पदार्थ खाऊ लागतात किंवा मग सोफ्यावर, बेडवर या ठिकाणी बसून जेवतात. परंतु असे करण्यास धार्मिक आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूपच अशुभ मानले जाते. त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपणास स्वतःला सर्वात प्रथम स्वच्छ केले पाहिजे. हातपाय धुवूनच मग घरामध्ये आत यावे किंवा आता फ्लॅट सिस्टीमनुसार बाहेरून आल्या आल्या बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुवून घ्यावे आणि मगच बाकीच्या कामांना हात लावावा. काही लोकांना सवय असते की अंथरुणावर किंवा बेडवर बसून जेवण करायचे, तर तसे तुम्ही करू नका. अन्नपूर्णे मातेला महालक्ष्मीचे किंवा माता लक्ष्मीचे एक रूप मानले जाते आणि असे जेवण केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो. त्यामुळे अशा लोकांवर लक्ष्मी पूर्ण जीवन काळासाठी नाराज राहत असते. या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार वाढतात, तसेच त्यांच्यावर कर्ज वाढत राहते. त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने, पूर्वीच्या पद्धतीने खरं तर खाली बसूनच जेवण केले पाहिजे. पण जेवणासाठी जर टेबल असेल तर तिथे व्यवस्थित बसून जेवले गेले पाहिजे. अंथरुणावर बसून कधीही जेवण करू नये. तसेच जेवत असताना जास्त बोलू नये. पूर्ण लक्ष हे जेवणावरच केंद्रित असावं.
याशिवाय घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवणं ही एक फार उत्तम सवय मानली जाते। यामुळे घर स्वच्छ राहते आणि सकाळी कचरेवाला कचरा नेताना कोणतीही अडचण होत नाही। परंतु चुकूनही कचऱ्याचा डबा, ज्याला आपण डस्टबिन म्हणतो, तो कधीही घराच्या समोर अथवा दरवाजाच्या समोर ठेवू नका। बऱ्याच वेळा काही लोकांना आपल्या सोयीसाठी असे करावे लागते, ज्यामुळे कचरेवाला सकाळी सकाळी तुम्हाला त्रास न देता कचऱ्यास घेऊन जाण्यास बरे पडेल। परंतु असे केल्याने कचरेवालाच नव्हे तर माता लक्ष्मीही तुमच्या दारातून परत माघारी परतून जाऊ शकते। तसेच शेजाऱ्यांच्या सोबतही आपले संबंधही बिघडू लागतात। त्यामुळे ही चूक तुम्ही कधीही करू नये। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच आपल्या शाहू विजे या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। जय श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।